Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपला सायन्सचा फर्स्ट लेसन झालेला आहे आणि लवकरच आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपला सेकंड लेसन की ज्या लेसनचं नाव आहे मेजरमेंट. आता काय अर्थ आहे बाळांनो मेजरमेंट म्हणजे नक्की काय? तर तुमच्या डेली लाईफ मध्ये बघा खूप साऱ्या तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत खूप साऱ्या वस्तू वापरत असतात. पण त्या प्रत्येक वस्तू कशी पण बनवलेली असते का? नाही, ती एका विशिष्ट मेजरमेंट मध्ये मापनामध्ये बनवलेली असते. तुमचा टूथब्रश घ्या, तुमची बॅग घ्या, तुमची कंपास घ्या किंवा कुठलीही वस्तू बघा तुमच्या आसपासची एका विशिष्ट मेजरमेंटची असते. मग हे मेजरमेंट नक्की काय आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे ह्या लेसन मध्ये. आता हे तुमच्या समोर एक छानसं चित्र दिलेलं आहे. काय दिसतंय रे तुम्हाला या चित्रामध्ये? आता हे कोण दिसताय? हे आहेत आपले दूधवाले भैया. प्रत्येकाच्या घरी येतात ना, तर काय करतात ते आपल्याला दूध घालत असतात, दूध देत असतात. पण अरे हे कशामध्ये देत आहेत? 1 लिटरचं माप दिसतंय. म्हणजे हे जे दूध आहे आपल्याला काय करत असतात ते लिटर मध्ये मोजत असतो आपण. जर एखाद्याला 1 लिटर दूध पाहिजे असेल तर ते 1 लिटरचं एकदा माप देणार. 2 लिटर पाहिजे असेल तर ते 2दा माप देणार. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे आपल्याला कुठलंही लिक्विड मोजायचं असेल, तुम्हाला पाणी मोजायचं असेल, तुम्हाला दूध किंवा तुमचं तेल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन या कुठल्याही लिक्विड गोष्टी मोजायच्या असेल तर तुम्ही कुठलं मेजरमेंट यूज करणार आहात? येस, इट इज लिटर. तुम्ही वापरणार आहात लिटर अँड मिलीलिटर. काय वापरणार? लिटर अँड मिलीलिटर. हे झाले दूधवाल्या भैयाच्या बाबतीत. आता दुसरा पिक्चर बघा. हे आपल्या मावशी आहेत. ह्या मावशी काय करतायत? भाजीपाल्याचं काय करताय? माप करताय. व्हेजिटेबल वेंडर आहेत ना त्या. मग आता तुम्ही गेल्या त्या मावशीकडे आणि मावशींना म्हटले, मावशी आम्हाला 1 लिटर बटाटे द्या. त्या मावशी काय हसतील की नाही तुमच्याकडे बघून? तर त्याचं पण काय असतं एक स्पेसिफिक युनिट आहे. तुम्हाला 1 लिटर बटाटे मागून नाही चालणार. तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला म्हणावं लागेल मावशी आम्हाला 1 किलो बटाटे द्या. काय म्हणावं लागणार? 1 किलो बटाटे. म्हणजे तुमच्या ह्या ज्या गोष्टी आहे, तुम्हाला साखर घ्यायची असेल, तुम्ही किराणाच्या दुकानात गेले, मग तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या असेल तर तिथे एक विशिष्ट माप असतं. मग तुम्ही ग्रॅम वापरू शकतात आणि दुसरं काय वापरू शकतात? किलोग्रॅम वापरू शकतात. ह्या 2 गोष्टी ह्या चित्रातून आपल्याला शिकायला मिळतात. त्याच्यानंतर अजून काय दिसतं रे? काय दिसतं? तुम्हाला हे टेलर काका दिसतायत. हे टेलर काका काय करतात? हा कपडा दिसतोय तुम्हाला? या कपड्याचं काय घेताय? इथे माप घेतायत. या कपड्याचं काय घेतायत? या मेजरिंग हा टेप पण दिसतोय तुम्हाला. या टेपच्या साहाय्याने माप घेतायत. पण इथे कात्री पण दिसते. मग ते काय करतील? पहिले ह्या मेजरिंग टेपच्या साहाय्याने ते कापड जेवढं पाहिजे असेल, समजा तुम्हाला साडी बनवायची, तुम्हाला ड्रेस शर्ट शिवायचंय, तुम्हाला पॅन्ट शिवायची आहे, घेतात ना डायरेक्ट रेडीमेड कापड घेतात ना, मग तेवढं बरोबर ते एक्झॅक्ट त्या टेपने मोजणार आणि मग ह्या कात्रीच्या साहाय्याने काय करणार? ते कट करणार. म्हणजे मग आता हे कशामध्ये रे? लिटर मध्ये मोजणार, किलोग्रॅम मध्ये मोजणार की कशामध्ये? हे जे टेलर काका आहे त्यांचं पण काय आहे? स्पेसिफिक मेजरमेंट मापन करण्यासाठी एक जे युनिट आहे ते ठरलेलं आहे. ते युनिट काय आहे? दॅट इज मीटर अँड सेंटीमीटर. काय वापरणार हे टेलर काका? मीटर अँड सेंटीमीटर. ओके, हे तीनही पिक्चर समजले. पण हे तर कोण आहेत? हे आहेत आपले डॉक्टर काका. हे डॉक्टर काका काय करतायत आणि त्यांच्या गळ्यात काय दिसतंय रे? हे तुम्हाला डॉक्टर काय करत असतात? ते हे इन्स्ट्रुमेंट आहे. हे इन्स्ट्रुमेंट आपलं असं छातीवरती वगैरे ठेवतात आणि मग काय करतात? काहीतरी मेजरमेंट करत असतात. काय आहे? दिस इज नथिंग बट अ स्टेटस्कोप. काय म्हणतो आपण त्याला? स्टेटस्कोप. आणि तुमच्या हृदयाची धडकन, तुमच्या हृदयाची धडधड बरोबर ते मोजत असतात की बरोबर आहे का हा पेशंट. ठीक आहे, म्हणजे हे पण काय आहे? एक मेजरमेंट. त्याच्यानंतर त्यांच्या हातामध्ये काहीतरी दिसतंय तुम्हाला. काय आहे ते? इट इज थर्मोमीटर. तुम्हाला ताप आलेला आहे आणि तुम्ही डॉक्टर काकांकडे गेलेले आहे. मग डॉक्टर काका काय करतात? ते थर्मोमीटर इथे तुम्हाला ठेवायला देतात किंवा तुमच्या जिभेच्या खाली ठेवायला देतात आणि नंतर बघा असे बघतायत, बघा असे बघतायत. मग त्याच्यातून काय कळतं तुम्हाला? किती डिग्री सेल्सिअस तुम्हाला ताप आहे, तुमचा ताप केवढा आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला काय करतात? गोळ्या औषधं देत असतात. सो या सगळ्या एक्झाम्पल मधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मेजरमेंट. मेजरमेंटचं काय असतं? वेगवेगळे हे युनिट्स असतात. या पॅरेग्राफ मध्ये खूप सारे प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची सुद्धा उत्तरं आपल्याला लिहिता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, आता तुम्हाला हे जर पिक्चर समजलं असेल ना तर मग या प्रश्नांची उत्तरं लिहिणं खूप सोपं आहे. तर चला बघूया या प्रश्नांची काय आन्सर्स आहेत. आता मी हे जे पिक्चर तुम्हाला दाखवले ना
त्याच्यावरती हे प्रश्न तुम्हाला पुस्तकात विचारले आहे. आता हे प्रश्न काय करायचे, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे आणि भरपूर मार्क्स मिळवायचे तुमच्या पेपर मध्ये, कारण हे प्रश्न तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पण आहे. पहिला क्वेश्चन आहे मेजरमेंट. व्हॉट इज मेजरमेंट? मापन म्हणजे काय? कारण आपल्या लेसनचं नावच मेजरमेंट आहे. मापन म्हणजे आपण काहीतरी मोजत असतो. कशामध्ये? कुठल्या तरी युनिट मध्ये. सो डेफिनेशन तुम्ही लिहिणार आहात. मेजरमेंट मीन्स फाइंडिंग द साइज. किती साईजचा आहे, लेंथ, वेट, किती वजनाचा आहे, लांबी किती आहे, त्याचं वजन किती आहे, त्याची साईज किती आहे. अमाउंट और क्वांटिटी ऑफ समथिंग बाय युजिंग युनिट. युनिटचा वापर करून त्याची लांबी, रुंदी, उंची, वजन किंवा साईज मोजणं, याला आपण म्हणत असतो मेजरमेंट. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ मेजरमेंट. मग मेजरमेंटची तुम्हाला एक्झाम्पल पण लिहिता आली पाहिजे. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे वी मेजर मिल्क इन लिटर्स. दूध कशामध्ये मोजतो आपण? लिटर मध्ये. त्यानंतर वी मेजर क्लोथ इन मीटर्स. तिथे ते आपण तुम्हाला टेलर काका सांगितले ना, ते जे टेलर काका होते त्यांनी कपडे कशामध्ये मेजर केले? कुठल्या युनिट मध्ये? येस, इट इज मीटर. 1 मीटर कपडा, 2 मीटर कपडा म्हणतो ना आपण. सो त्यांनी कपडा मेजर केला मीटर मध्ये. ठीक आहे. त्यानंतर वी मेजर व्हेजिटेबल इन किलोग्राम. त्या मावशी होत्या, त्या मावशींनी भाजीपाला आपल्याला कोणत्या युनिट मध्ये दिला? इट इज नथिंग बट अ किलोग्राम. कशामध्ये दिला? किलोग्राम मध्ये. पुढे ते डॉक्टर काका होते, त्या डॉक्टर काकांनी टेम्परेचर कशामध्ये मोजलं? वी मेजर बॉडी टेम्परेचर इन अ डिग्री सेल्सिअस. आता डिग्री सेल्सिअस कसं दाखवतात बघा, सी लिहितात आणि त्याच्या डोक्यावर असं छोटासा 0 लिहित असतात. तुम्ही 6वीचे विद्यार्थी आहे ना, 10वीला किंवा पुढे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला गेले का डिग्री सेल्सिअस एवढा मोठा शब्द लिहायची गरज नाही, किंवा हे युनिट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे म्हणजे काय? डिग्री सेल्सिअस. चित्राच्या खाली तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे पॅराग्राफ मध्ये. त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट रेडीमेड मस्तपैकी लिहून दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला लिहिण्याचं टेन्शनच नाही. पहिला क्वेश्चन काय आहे? ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर. हु इज मेजरिंग मिल्क? मिल्क कोण मोजत आहे? व्हेरी सिंपल, द मिल्क मॅन इज मेजरिंग मिल्क. दूधवाले काका, दूधवाले भैया दूध मोजत आहे. मग दूधवाले भैयांना काय म्हणणार इंग्लिश मध्ये? द मिल्क मॅन इज मेजरिंग अ मिल्क. पुढे नेक्स्ट वन, व्हॉट इज मेजरिंग? पण ते काय मोजतायत? ते दूध मोजतायत. दूध मोजताय म्हणजे नक्की काय मोजतायत ते? व्हॉल्यूम ऑफ द मिल्क. ते दूध नक्की किती आहे? अर्धा लिटर आहे, 1 लिटर आहे, व्हॉल्यूम ऑफ द मिल्क मोजत आहे. सो व्हॉट इज द मेजरिंग? He is measuring the quantity of milk. Why is the cloth seller using measuring tape? जे टेलर काका आहे त्यांनी मेजरिंग टेप का बरं वापरला असणार रे? उत्तर आहे बघा, the cloth seller is using measuring tape to measure the length of cloth before cutting it. म्हणजे तुम्हाला किती मीटर कपडा पाहिजे आहे तो पहिले मोजून घेणार आणि मग ते कट करणार. यासाठी काय करतायत? मेजरिंग टेपचा यूज करतायत. ठीक आहे. पुढे व्हॉट इज द डॉक्टर चेकिंग? डॉक्टर काय चेक करतात असं हातामध्ये घेऊन? येस, द डॉक्टर इज चेकिंग द बॉडी टेम्परेचर ऑफ द पेशंट बाय युजिंग थर्मोमीटर. ते एक विशिष्ट इन्स्ट्रुमेंट आहे त्यांच्या हातामध्ये, त्याला काय म्हणतात? थर्मोमीटर. तुमच्या घरामध्ये पण असेल ताप मोजण्यासाठी. काय म्हणतो मराठीमध्ये त्याला आपण? तापमापी. किती ताप आला आहे छोट्या बाळाला किंवा कोणाला पण किती ताप आला आहे हे मोजण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरतात? थर्मोमीटर. मावशी काय मोजताय? द व्हेजिटेबल वेंडर इज मेजरिंग द वेट ऑफ व्हेजिटेबल युजिंग बॅलन्स. काहीतरी इन्स्ट्रुमेंट त्यांच्याकडे, याला म्हणतात बीम बॅलन्स. वजन काटा किंवा तराजू काटा. मराठीमध्ये तुम्ही तुमच्या आजीकडे किंवा कोणाकडून हा शब्द ऐकला असेल, तराजू काटा. जसं पहिलं पिक्चर बघितलं त्याचे क्वेश्चन आन्सर्स पण बघितले, तसं अगदी छान असं चित्र दिलेलं आहे. त्याच्यापैकी कुठला गेम तुम्ही खेळलेले? हा कुठला आहे रे? हा नेहमी खेळतात ना, काय आहे हा? क्रिकेट. खेळलेत का सगळे क्रिकेट? नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा की तुम्हाला क्रिकेट आवडतं. आणि हा गेम तुम्हाला माहिती नसेल पण तुमच्या आजोबांना, तुमच्या पप्पांना माहिती असेल तर याला म्हणतात विट्टी दांडू. काय असतो हा? विट्टी दांडू किंवा गिल्ली दंडा म्हणतात. याच्यामध्ये काय असते? एक विट्टी असते छोटीशी, काय असते? अशी विट्टी बनवलेली असते. कशाची रे? लाकडापासून अशी विट्टी बनवलेली असते. आणि एक स्टिक, अशी एक काठी घ्यायची असते बघा, या मुलाच्या हातात दिसते, अशी काठी घ्यायची असते आणि असं याच्या टोकाकडे असं मारायचं असतं आणि ती विट्टी आपली किती लांब गेली ती मोजायची असते. त्याच्यावरून कोण जिंकलो कोण हारलो हे ठरवायचं असतं. ठीक आहे. सो व्हाईल प्लेइंग द गेम गिल्ली दंडा, two friends came to measure the distance covered by गिल्ली. मग आता हे दोघं मित्र खेळतात. या दोघांनी काय केलं? विट्टी दांडू खेळायला सुरुवात केली. एकाची गिल्ली गेली खूप लांब आणि एकाची थोडी जवळ गेली आणि मग त्यांनी ते डिस्टन्स जे आहे ते मोजायला सुरुवात केली. वन हॅड स्लाइटली शॉर्टर स्टिक while other had longer one.
मग तुम्हाला इथे दिसतंय का? मग त्यांनी मोजायला सुरुवात केल्यानंतर तो एक जो मुलगा होता ना त्याच्या हातातली काठी खूप मोठी होती आणि दुसरा मुलगा आहे त्याच्या हातातली काठी थोडीशी छोटी दिसते आणि त्यांनी डिस्टन्स मोजायला सुरुवात केली. आता हा जो खाली बसलेला मुलगा आहे त्यांनी काय केलं, ते डिस्टन्स मोजल्यानंतर त्याचं मेजरमेंट वेगळं येणार आहे, त्याचं माप वेगळं येणार आहे आणि याचं मेजरमेंट काय येणार आहे, कमी येणार आहे उलट. कारण त्याची लांबी काय आहे, त्या दंड्याची लांबी काय आहे, जास्त आहे. याच्या दंड्याची लांबी काय आहे, कमी आहे. म्हणजे दोघांच्या मेजरमेंट मध्ये काय होणार आहे, इन शॉर्ट डिफरन्स येणार आहे. आणि यालाच आपण म्हणणार आहोत नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. म्हणजे अंदाज पंचे, याची काठी मोठी याची काठी छोटी, अंदाजे काय केलं त्यांनी माप घेतलेलं आहे. यालाच आपण नॉन स्टँडर्ड मेजरमेंट म्हणणार आहोत सायन्सच्या भाषेमध्ये. आता बघा इथे काय करत असतात, ही पीच काय करत असतात, मोजत असतात. मग आता हे मुलं यांना मोजायला काहीच नव्हते, मग त्यांनी काय केलं, असं पावलांनी 1 2 3 4 असं मोजायला सुरुवात केली. पण याच्यामध्ये एक मुलगा उंच होता, एक मुलगा काय दिसतोय, हा उंच आहे. त्याने काय केलं, ते फूट स्टेपनी मोजलं ना तर त्याची पावलं काय झाले, वेगळे भरले. आणि हा छोटा पिल्लू आहे बघा, हा छोटा मुलगा आहे, त्याने असे पावलं मोजायला सुरुवात केली तर त्याचे वेगळे भरले. बरोबर ना? कारण प्रत्येकाचं जे पाऊल आहे ना ते पाऊल काय असतं, छोटं. या छोट्या मुलाचं पाऊल छोटच असणार आहे, या मोठ्या मुलाचं पाऊल जे आहे ते मोठं असणार आहे. त्याच्यामुळे याचं मेजरमेंट काय असणार आहे, कमी भरेल. याचं मेजरमेंट, याच्या पावलांची संख्या 100% काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच काय आहे, हे नॉन स्टँडर्ड फूट स्टेप म्हणजे हे अंदाजे मापन म्हणतो आपण. याला काय म्हणतो, याला कुठलंही स्टँडर्ड नाही, अंदाजे मापन करत असतो. ठीक आहे. बघा इथे दिलेलं आहे, फॉर द गेम ऑफ क्रिकेट दे डिसाइडेड दॅट डिस्टन्स फ्रॉम अ स्टंप टू द बॉलिंग पॉइंट शुड बी मेजर ॲज अ 15 स्टेप. 15 स्टेप त्यांनी ठरवलं 15 स्टेप्स घ्यायचे आहेत. मग आता या छोट्या मुलाचे 15 स्टेप येणार आहे की नाही, त्याचे डबल होतील ना रे, कारण त्याचे पावलं छोटे आहेत. बट वेअर टू मार्क द अदर एंड बोथ दे मेजर द 15 स्टेप डिस्टन्स. द रिझल्ट वेर डिफरंट. व्हाय डिड दिस हॅपन? आता याच्यावरती पण काही प्रश्न दिलेले आहेत. हे जे 2 चित्र आहेत त्याच्यावरती पण काही प्रश्न दिलेले आहेत. हे खाली प्रश्न. आता या प्रश्नांची उत्तर कशी द्यायची, चला फटाफट बघूया. बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, 2 फ्रेंड्स वेअर प्लेइंग गिल्ली दंडा. हे तर माहितीच आहे तुम्हाला. मग त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, ते गॉट डिफरंट आन्सर. म्हणजे त्यांनी 15 स्टेप्स घेण्याचं ठरवलं. Why did this happen? असं का झालं? The length of their steps were different. एका मुलाची जी स्टेप्स आहे त्याची लेंथ वेगळी आहे. One friend took smaller step. छोट्या मुलाने च्या स्टेप्स काय आहे, छोट्या आहे. But other took bigger step. दुसरा जो मुलगा आहे त्याच्या स्टेप्स मोठ्या आहे. Therefore the measured distance were different. मग एकाचा पाय छोटा एकाचा मोठा, मग मेजरमेंट मध्ये काय होणार आहे, फरक पडणार आहे. मग why did this happen? हे कशामुळे घडलं? Because distances were different. त्याचं डिस्टन्स काय आहे, तुमचं वेगवेगळं आहे, म्हणून हे असं घडलं. ठीक आहे. क्रिकेटच्या पिचच्या बाबतीत. पुढे why do we learn from this? याच्यापासून आपल्याला काय शिकायचं आहे, काय शिकायला मिळालं? When different people use different sticks to or footstep. म्हणजे ती विट्टी दांडू आहे, पण एका मुलाचं जी काठी आहे ती मोठी होती, दुसऱ्याची छोटी होती. मग जर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे मेजरमेंट साठी टूल्स वेगवेगळे यूज केले. बघा, when different people uses different sticks. एका मुलाने छोटी वापरली, एकाने मोठी वापरली. फुटस्टेप एका मुलाचे फुटस्टेप छोटे होते, एकाचे मोठे होते. द मेजरमेंट आर नॉट सेम. मग मेजरमेंट सारखं कसं काय येणार आहे? Okay, when different people use different sticks or footstep, the measurement are not same, and these are called as a non-standard units. याला काय म्हणणार आहात तुम्ही? Non-standard unit. म्हणजे हे स्पेसिफिक स्टँडर्ड, जसं आपण बघा लेंथ आहे, लेंथ कशामध्ये मोजत असतो, मीटर आणि सेंटीमीटर मध्ये मोजत असतो. सो वी यूज स्टँडर्ड युनिट टू गेट द सेम करेक्ट. जर तुम्हाला करेक्ट सेम सगळीकडे आन्सर सेम आलं पाहिजे तर आपण काय करत असतो, स्टँडर्ड युनिट्स. मग इथे तुम्हाला स्टँडर्ड युनिट्स दिलेले आहे, या स्टँडर्ड युनिट्स आपण काय करत असतो, यूज करत असतो. या 3ही प्रश्नांची उत्तर आपण इथे बघितली आहे. या प्रश्नांची उत्तर तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तर लिहून टाका. मग स्टँडर्ड युनिट कुठले आहे? जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची लांबी मोजायची असेल, समजा पीच आहे, पीचची लांबी मोजायची आहे, तुमची विट्टी किती लांब गेली, गिल्ली दंडा खेळताय किती लांब, तर तुम्ही डायरेक्ट मोजा ना. कशामध्ये? मेजरिंग टेपने मोजू शकतात. मग त्याचे युनिट काय आहे, मीटर आहे आणि सेंटीमीटर, हे त्याचे 2 युनिट आहे. पुढे वेट. तुम्हाला समजा एखाद्या गोष्टीचं वजन मोजायचंय तर वजन कशामध्ये मोजणार? वजन तुम्ही
जर कमी घ्यायचं असेल तर ते ग्रॅम मध्ये, जास्त घ्यायचं असेल तर किलोग्रॅम मध्ये, असे दोन आपण काय करू शकतो त्याचे स्टँडर्ड युनिट आहे. त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ लिक्विड, जर तुम्हाला लिक्विड कुठलाही पदार्थ, पेट्रोल, डिझेल, तुमचं मिल्क आहे, तुमचं वॉटर आहे, हे मोजायचं आहे. कशामध्ये मोजणार? येस, इट इज नथिंग बट अ लिटर अँड मिलीलिटर. तुम्ही बघितलं ना दूधवाले भैया, अर्धा लिटर घ्यायचं असेल तर अर्धा लिटरचं माप वापरणार, 1 लिटर घ्यायचं असेल तर 1 लिटरचं माप वापरणार. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर काकांचं एक्झाम्पल बघितलं, टेम्परेचर कशामध्ये मोजतात? ते डिग्री सेल्सिअस, ते अशा पद्धतीने दाखवत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा, आणि तुम्हाला जर फायदा होत असेल तर तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. इथे दिलेला आहे, मेजर द लेंथ ऑफ युअर स्कूल डेस्क टू टेबल युजिंग युअर हँड स्पॅन अँड द फिंगर विड्थ. ओके, याच्यावरती पण काही प्रश्न विचारले आहे, या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला बघायचं आहे. नॉन स्टँडर्ड मेजरमेंट समजून घेण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये हे छानसं एक पिक्चर दिलेलं आहे. काय दिसतंय? इथे एक विद्यार्थिनी दिसते आणि ही तिचे टीचर आहेत किंवा ही मुलगी आहे आणि हे पप्पा आहेत. त्यांना काय करायचंय? टेबलाची लेंथ मोजायची आहे. मग आता हिने काय केलं? पहिले तिच्या हँड स्पॅनचा यूज केला. मग आता हिचा हात छोटा आहे, मग तिचे समजा 12 ते 15 हँड स्पॅन तिचे भरले. आता हे सर आहे, या सरांचा हँड स्पॅन मोठा आहे, मग यांचे मेजरमेंट कमी भरले, यांचे 10 किंवा 9 भरले. म्हणजे याच्यामध्ये काय केला? फरक पडला. म्हणजे हे काय आहे? तुमचं नॉन स्टँडर्ड मेजरमेंट आहे. आता इथेच त्यांना काय दिली? आपण एक स्केल दिली आणि मोजायला लावलं, आणि ह्या मुलीचं पण भरलं 12 सेंटीमीटर आणि सरांचं पण भरलं 12 सेंटीमीटर. म्हणजे काय केलं? दोघांनी स्टँडर्ड मेजरमेंटचा उपयोग करून मोजलं, दोघांचं माप सारखं आलं. यालाच म्हणतात तुम्ही स्टँडर्ड मेजरमेंट. आणि जे तुमचं हँड स्पॅन आहे ते आहे तुमचं नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. किंवा साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगितलं एक छोटा मुलगा आहे आणि तुम्ही आहे, मुठ्ठीभर साखर घे. मग त्या मुठ्ठीभर साखर, तो छोटा मुलगा आहे त्याची मूठ छोटीशी, बघा इथे फिस्ट पण दिलेला आहे, मुठ्ठी. मग आता छोटा मुलगा आहे त्याची मुठ्ठी पण छोटी, त्याच्यात कमी साखर येणार. आपण आहोत, आपली मुठ्ठी मोठी, म्हणजे आपली साखर पण जास्त. म्हणजे काय झालं? या मेजरमेंटमध्ये फरक पडला. म्हणजेच हेच काय झालं तुमचं नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. किंवा मग त्याच्याच ऐवजी आपण माप वापरलं, ग्रॅम किंवा किलोग्रॅम वापरलं, तर दोघांची साखर काय असणार आहे? सेम असणार आहे. हे झालं तुमचं स्टँडर्ड मेजरमेंट. सो आय थिंक तुम्हाला स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे आणि नॉन स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे याच्यातला फरक 100% क्लिअर झाला असेल. नॉन स्टँडर्ड मेजरमेंट कुठले कुठले दिले आहे? फिंगर विड्थ म्हणजे तुमची अंगुलं, म्हणजे तुमचे हे जे हँड स्पॅन, फिंगर विड्थ त्याच्यावरून मोजणार. फिस्ट मुठ्ठीवरून मोजणार. त्यानंतर हँड स्पॅन तुमच्या हँड स्पॅननी मोजणार. फूट स्टेप पावलांनी मोजणार. हे सगळे काय आहे तुमचे नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. ओके, the measurement taken by different people also vary. This is called as a non-standard measurement. यालाच तुम्ही नॉन स्टँडर्ड मेजरमेंट म्हणणार आहात. पण त्याच्या विरुद्ध तुम्हाला इथे काही स्टँडर्ड मेजरमेंट सुद्धा दिलेले आहे, ते समजून घेऊया फटाफट. बघा, नॉन स्टँडर्ड मेजरमेंट शिकलो, मग आता सगळीकडे सगळ्यांचं माप जे आहे ते सेम आलं पाहिजे. सगळ्यांची जी क्वांटिटी आहे ती सेम आली पाहिजे. म्हणून एक सिस्टीम उदयाला आली की ज्याच्यामध्ये स्टँडर्ड मेजरमेंट घेतलं. बघा, इन्स्टेड ऑफ एव्हरीवन युजेस फिक्स युनिट, द मेजरमेंट रिमेन्स द सेम रिगार्डलेस ऑफ हू मेजर इट. म्हणजे छोटा मुलगा घेतोय किंवा मोठा माणूस घेतोय, म्हातारा माणूस घेतोय, सगळ्यांचं माप काय आलं पाहिजे? समान आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे. याला म्हणा तुम्ही स्टँडर्ड मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल, इफ यू बाय 1 मीटर ऑफ क्लॉथ फ्रॉम अ शॉप, 1 मीटर कपडा आणला. कुठून आणला? दुकानातून आणला. वेअर इट इज मेजर विथ द मीटर स्केल. जर तो कपडा, आपण बघितलं ना टेलर काकांचं उदाहरण, तो जर कपडा तुमचा मीटर स्केलने मोजलेला असेल आणि युअर ग्रँडफादर मेजर इट अगेन ॲट होम विथ हिज मीटर स्केल, आणि तुमचे आजोबा घरी आहे, मग त्यांना वाटलं की अरे याने बरोबर 1 मीटर कपडा आणला की नाही, म्हणून त्यांनी काय केलं? घरी आले, परत स्केलने मोजलं. विल द मेजरमेंट बी द सेम ऑर डिफरंट. दोघांचं माप समान येणार आहे की वेगवेगळं येणार आहे? नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. आता इथे डू यू नो मध्ये काही माहिती दिलेली आहे इंटरेस्टिंग. ही खूप इम्पॉर्टंट आणि जनरल नॉलेजची माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे, इन एन्शंट इजिप्ट द डिस्टन्स फ्रॉम पर्सन्स एल्बो टू द टिप ऑफ द मिडल फिंगर वॉज यूज ॲज अ युनिट ऑफ लेंथ कॉल ॲज क्युबिट. हे खूप महत्त्वाचं आहे. हा प्रश्न तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, अगदी MPSC UPSCला सुद्धा विचारलेला आहे. म्हणजे इजिप्त या देशामध्ये त्यांचा जो राजा आहे,
त्या देशाचा जो राजा आहे त्याचं ह्या एल्बो पासून ते मिडल फिंगर मधलं जे अंतर आहे, हा तुमचा एल्बो आहे, हां, येथपासून ते मिडल फिंगर मधलं जे अंतर आहे एवढं डिस्टन्स ते 1 क्युबिट म्हणून ते यूज करत होते. काय? 1 क्युबिट. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. इजिप्तमध्ये काय यूज करत होते आणि हे कुठपासून कुठपर्यंत होतं? दॅट इज द डिस्टन्स फ्रॉम पर्सन्स एल्बो टू द टीप ऑफ द मिडल फिंगर. एल्बो टू टीप ऑफ द मिडल फिंगर वॉज यूज ॲज अ युनिट ऑफ लेंथ. आणि लांबी मोजण्यासाठी त्या देशामध्ये हे युनिट वापरतात, त्याला आपण क्युबिट असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? क्युबिट. तुम्हाला विचारलं तर उत्तर लिहिता येईल. पुढे, सिन्स दिस व्हेरीड फ्रॉम पर्सन टू पर्सन. मग प्रत्येक पहिले त्यांनी माणसांचं मेजरमेंट घेतलं. प्रत्येक माणसाचं हे जे डिस्टन्स आहे ते वेगवेगळं त्यांना आढळलं. मग त्यांनी काय केलं? त्या देशाच्या राजाचं घेतलं. ओके. सिन्स दिस व्हेरीड फ्रॉम पर्सन टू पर्सन द किंग्स क्युबिट वॉज इस्टॅब्लिश ॲज अ रॉयल क्युबिट. मग त्या देशाचा जो राजा आहे, किंग आहे, त्याच्या एल्बोपासून ते मिडल फिंगरमधलं अंतर त्यांनी काय घेतलं? 1 क्युबिट. कशासाठी? लेंथ मोजण्यासाठी. आलं लक्षात? पुढे बघा, द रोमन्स हॅड देअर ओन व्हर्जन ऑफ क्युबिट. रोमन साम्राज्य आहे. रोमन साम्राज्यामध्ये हे मेजरमेंट वेगळं आहे. डिवायडेड इंटू 2 फीट. द रोमन हॅड देअर ओन व्हर्जन ऑफ द क्युबिट डिवायडेड इंटू 2 फीट. त्यांनी काय केलं? त्याला 2 फुटामध्ये डिवाइड केलं. कोणी? रोमनवाल्यांनी. ओके. ईच फूट वॉज डिवायडेड इंटू 12 इक्वल पार्ट. 1 फूट म्हणजे काय? रोमन लोकांनी काय सांगितलं? 1 फूट म्हणजे कुठल्याही गोष्टीचे 12 इक्वल पार्ट. किती इक्वल पार्ट? 12 इक्वल पार्ट म्हणजे 1 फूट असं त्यांनी स्वतः डिसाईड केलं त्यांच्या राज्यासाठी, रोम साम्राज्यासाठी. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 11 आणि हे 12. कुठल्याही गोष्टीचे 12 इक्वल पार्ट म्हणजे 1 फूट असं कोणी सांगितलं? रोमन साम्राज्यामध्ये. मग तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक्समध्ये पण विचारलं जाऊ शकतं. 1 फीट इज इक्वल टू हाऊ मेनी इक्वल पार्ट इन रोमन्स असं पण विचारलं जाऊ शकतं. ओके. मग 12 इक्वल पार्ट लक्षात ठेवायचं आहे. फॉर द लॉंग डिस्टन्स दे यूज अ युनिट कॉल द माईल, मिनिंग ऑफ 1000 passes. The distance we call a mile today is slightly more than that. त्यांच्यामध्ये असं म्हणत होते 1 मैल गेला. आपण बघा तुमची जुनी आजी 1 मैल अंतर, 2 मैल अंतर 3 मैल अंतर. मग त्यांच्याकडे त्याला माईलसुद्धा म्हणजे डिस्टन्स मोजण्यासाठी काय वापरायचे? माईल्स वापरायचे. फॉर लॉंग डिस्टन्सेस दे यूज युनिट कॉल ॲज माईल. म्हणजे लांबचं अंतर मोजायचं असेल तर काय वापरायचे? ते माईल्स यूज करायचे. कुठलं? माईल्स. म्हणजे तुम्हाला याच्यातून काय समजायला मिळालं? 1 फीट इज इक्वल टू 12 इक्वल पार्ट्स. आणि डिस्टन्स मोजायचं असेल रोमन साम्राज्यामध्ये लांबचं डिस्टन्स तर कुठलं युनिट वापरायचे? माईल्स. ओके. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि याच्यावरती तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न हे विचारले जाणार आहे. दॅट इज स्टँडर्ड मेजरमेंट. आता तुमचा तो डिफरन्स जो आहे तो क्लिअरच झाला की नॉन स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे आणि स्टँडर्ड मेजरमेंट काय आहे. मग आता अर्लियर डिफरंट रिजन्स यूज डिफरंट इन्स्ट्रुमेंट अँड युनिट्स टू मेजर द डिस्टन्स. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युनिटचा, इन्स्ट्रुमेंटचा सुद्धा वापर करायचे. कशासाठी? मोजण्यासाठी. ग्रेन्स अँड लिक्विड, धान्य मोजण्यासाठी वेगळं वापरायचे, लिक्विड मोजण्यासाठी वेगळं मेजरमेंट वापरायचे. दिस कॉजेस सिग्निफिकंट डिफिकल्टीज ट्रेड अँड अदर. मग आता हे जे व्यवहार आहे, हा जो व्यापार आहे, या व्यापारामध्ये खूप साऱ्या अडचणी यायला लागल्या. कारण का? यांचं मेजरमेंट वेगळं, यांचं मेजरमेंट वेगळं. मग त्या व्यापाऱ्यांना लॉस व्हायला लागला, कोणाला प्रॉफिट व्हायला लागलं. मग काय झालं बघा पुढे. To solve this uniform system of measuring instrument and units was established for everyone. मग जगामध्ये सगळीकडे कुठेही जा मेजरमेंट सेम आलं पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी काय केली? सगळ्यांसाठी एक नवीन सिस्टीम शोधून काढली की ज्या सिस्टीमचं नाव काय आहे? स्टँडर्ड सिस्टीम. काय नाव आहे त्या सिस्टीमचं? स्टँडर्ड सिस्टीम ऑर द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. काय म्हणतो आपण त्याला? SI युनिट. याचा फुल फॉर्म 100% फिल इन द ब्लँक्सला पेपरला विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय SI सिस्टीम? दॅट इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. हां. त्यानंतर बघा, इफ 1 मीटर ऑफ डिस्टन्स इज डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट, ईच पार्ट इज कॉल्ड ॲज. आता हे सगळं जे आहे ना याच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% विचारले गेलेले आहे. मग तुम्ही याच्यातून लक्षात काय ठेवायचं आहे? दॅट इज तुम्हाला लेंथ मोजायची आहे, लांबी मोजायची आहे किंवा तुम्हाला डिस्टन्स मोजायचं आहे तर ते तुम्ही मीटरमध्ये मोजणार. कशामध्ये? मीटरमध्ये. आणि मीटरचं सिम्बॉल काय आहे? स्मॉल m. ओके. जर तुम्हाला मास, वजन मोजायचं आहे त्या वस्तूचं तर ते किलोग्रॅममध्ये मोजणार. कुठेही जा, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा,
तुम्हाला मास मोजायचं, तुम्ही युनिट कुठलं वापरायचं, किलोग्रॅम. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला लेंथ आणि डिस्टन्स मोजायचं ना, तुम्ही मीटरच यूज करायचं. सगळीकडे सेम, म्हणजे प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे. तुम्हाला जर टाइम मोजायचं आहे तर तुम्ही मिनिट कुठे हे असं नाही, सगळीकडे टाइम मोजण्यासाठी एकच, दॅट इज सेकंड. सेकंड हे तुम्ही वापरणार आहात. मग आता याच्यावरती खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरं बघूया फटाफट. आता आपण बघितलं, सेकंड पेज बघितलं, त्याच्यावरती हे प्रश्न दिलेले आहे. मेजर द लेंथ ऑफ युअर स्कूल डेस्क युझिंग युअर हँडस्पॅन अँड फिंगर विड्थ. तुमच्या शाळेत एखादा टेबल असेल, त्या हँडस्पॅनने वगैरे मोजा. आस्क युअर फ्रेंड्स अँड पॅरेंट्स. तुमच्या मित्राला मोजायला लावा किंवा तुमच्या टीचरांना मोजायला लावा. द सेम डेस्क इफ एव्हरीवन मेजरमेंट आर सेम. सगळ्यांचं मेजरमेंट सेम असणार आहे का? ऑब्वियसली नसणार आहे. नो. काय उत्तर लिहिणार तुम्ही? नो, एव्हरीवन्स मेजरमेंट इज नॉट सेम. या प्रश्नाला यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही फटाफट आन्सर लिहून घ्यायचे आहेत. वाय? मग आता का हे मेजरमेंट डिफरंट का आहे? बिकॉज द साईज ऑफ हँड्स अँड फिंगर्स आर डिफरंट फॉर डिफरंट पीपल. प्रत्येकाच्या हाताचे बोटं सारखेच असतात का? किंवा हँडस्पॅन सारखा असतो का? नाही. छोटा मुलगा असेल तर छोटं असतं, मोठा मुलगा असेल तर मोठा हँडस्पॅन असतो. त्याच्यामुळं हे जे मेजरमेंट आहे ते वेगवेगळं भरणार आहे. ओके, दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज नॉन स्टँडर्ड मेजरमेंट? नॉन स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे काय? द मेजरमेंट डन बाय बॉडी पार्ट्स. जे मेजरमेंट बॉडी पार्टच्या साह्याने केले जातात. फॉर एक्झाम्पल फिंगर विड्थ, फिस्ट मुठ्ठी, हँड स्पॅन, फूट स्टेप इज कॉल्ड ॲज अ नॉन स्टँडर्ड. म्हणजे जे बॉडी पार्टच्या साह्याने जे मेजरमेंट करतात ना, त्याला म्हणतो आपण नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. पुढे विचारलं त्यांनी, विच आर द एक्झाम्पल ऑफ नॉन स्टँडर्ड युनिट. मग तुम्हाला हे 4 एक्झाम्पल लिहिताच आले पाहिजे. पहिलं आहे फिंगर विड्थ, ही बोटांची लांबी. नंतर पुढे फिस्ट मुठ्ठी. मग काय? हँड स्पॅन किती. पुढे फूट स्टेप किती पावलं. हे 4 काय आहे तुमचे नॉन स्टँडर्ड मेजरमेंट. मग तुम्हाला काय करतील, ऑड मॅन आउटमध्ये 3 देतील, एक स्टँडर्ड टाकतील, इथं मीटर सेंटीमीटर टाकतील, किलोग्रॅम ग्रॅम. मग तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की नॉन स्टँडर्ड हे 4 आहेत. हे 4 तुम्ही अगदी छान डोक्यामध्ये फिक्स करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हाय डू नॉन स्टँडर्ड मेजरमेंट डिफर. नॉन स्टँडर्ड मेजरमेंट डिफर का असतात? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे का भरतात? दे डिफर बिकॉज पीपल्स बॉडी साईज आर डिफरंट. प्रत्येकाची बॉडी साईज, फूट स्टेप, हँड स्पॅन, फिस्ट ही वेगवेगळी असते, म्हणून ते सगळे वेगवेगळे असतात. ओके, लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज स्टँडर्ड मेजरमेंट? स्टँडर्ड मेजरमेंट म्हणजे काय? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने. एक्सरसाइजमध्ये पण हा प्रश्न विचारला गेलेला आहे. दॅट इज मेजरमेंट डन युझिंग फिक्स अँड ॲक्सेप्टेड युनिट. या जगाने ॲक्सेप्ट केलेल्या एका विशिष्ट युनिटमध्ये तुम्हाला लेंथ मोजायची, तुम्ही काय वापरणार? मीटरच वापरणार. तुम्हाला त्याचं वेट मोजायचं आहे, तुम्ही किलोग्रॅमच वापरायचं. तुम्हाला टाईम मोजायचं आहे, तुम्ही सेकंडच, SI सिस्टीम तेच युनिटचा वापर करायचा, दुसऱ्या वापर करायचा नाही. मग हे काय आहे तुमचे स्टँडर्ड मेजरमेंट. मेजरमेंट डन युझिंग फिक्स अँड ॲक्सेप्टेड. अख्ख्या जगाने त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्याचाच वापर करणे म्हणजेच काय? स्टँडर्ड मेजरमेंट. ओके, नंतर त्यांनी विचार द एक्झाम्पल ऑफ स्टँडर्ड युनिट्स. जसं नॉन स्टँडर्ड बघितलं तसं त्यांनी स्टँडर्ड पण विचारलं. मीटर फॉर द लेंथ, किलोग्रॅम फॉर द वेट अँड सेकंड फॉर द टाईम. ओके, नेक्स्ट बघा. व्हाय डू वी यूज स्टँडर्ड मेजरमेंट. स्टँडर्ड मेजरमेंट आपण का यूज करत असतो? वी यूज स्टँडर्ड मेजरमेंट बिकॉज एव्हरीवन गेट द सेम करेक्ट मेजरमेंट. प्रत्येकाचं मेजरमेंट सारखं आलं पाहिजे. सगळ्यांना 1 किलो साखर तर 1 किलो साखर मिळाली पाहिजे. एकाची मुठ्ठी छोटी, एकाची मुठ्ठी छोटी असं चालणार नाही. सगळ्यांचं मेजरमेंट हे ॲक्युरेट आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे. म्हणून आपण काय करत असतो? म्हणून आपण स्टँडर्ड मेजरमेंटचा वापर करत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहिणार आहात. वी यूज स्टँडर्ड मेजरमेंट बिकॉज एव्हरीवन गेट द सेम अँड करेक्ट मेजरमेंट. नेक्स्ट बघा. हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला डेली लाईफमध्ये तुमच्या नेहमीच्या जीवनामध्ये तुम्हाला वापरायचं आहे की 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. हाऊ मेनी सेंटीमीटर आर देअर इन 1 मीटर. बघा, 1 मीटर कपडा. 1 मीटर कपडा म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. याचा अर्थ काय रे? देर आर 100 सेंटीमीटर इन 1 मीटर. 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. मग आता त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन पण विचारलं. अरे 1 सेंटीमीटर म्हणजे काय? 1 सेंटीमीटर म्हणजे काय रे? इफ 1 मीटर इज डिवायडेड इन टू 100 इक्वल पार्ट्स. 1 मीटर आहे. 1 मीटरचा अर्थ काय होतोय बघा? 1 मीटर म्हणजे ही अशी 1 मीटर इज डिवायडेड इन टू 100 इक्वल पार्ट. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज 1 सेंटीमीटर. हे 1 मीटर कपडा आहे.
किंवा ही 1 मीटरची स्केल आहे. याचा अर्थ काय? याचे आपण 100 इक्वल पार्ट केले. किती? 100 इक्वल पार्ट केले. 100 मी थोडेसेच दाखवते बरं का. 100 इक्वल पार्ट केले. या 100 इक्वल पार्ट केल्यानंतर 100 इक्वल पार्ट केल्यानंतर यातला प्रत्येक तुकडा म्हणजे 1 सेंटीमीटर. यातला प्रत्येक तुकडा म्हणजे 1 सेंटीमीटर. तुम्हाला कळलं? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एका मीटरचे 100 भाग करतो. किती भाग करतो? 100 भाग करतो. त्याच्यातला प्रत्येक तुकडा म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणून म्हणतो आपण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आलं लक्षात? किती इक्वल पार्ट करायचे? 100 इक्वल पार्ट. So if 1 meter is divided into 100 equal part, each part is called as 1 centimeter. So तुम्हाला सेंटीमीटर काय आहे हे समजलं असेल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज मिलीमीटर? आता मिलीमीटर कुठे वापरणार आहे? स्मॉल मेजरिंग स्मॉल युनिट आहे. मग आता मिलीमीटर म्हणजे काय बघा. 1 सेंटीमीटर इज डिवायडेड इंटू 10 इक्वल. म्हणजे बघा हे मीटर तर मोठं आहे. मीटर सगळ्यात मोठं आहे. त्याच्यापेक्षा छोटं काय झालं? सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा छोटं काय झालं? सेंटीमीटर. आणि त्याच्यापेक्षाही छोटं काय झालं? मिलीमीटर. त्याच्यापेक्षाही छोटं काय झालं? मिलीमीटर. लक्षात ठेवायचं. सबसे बडा सबसे ऊपर काय? मीटर. त्याच्या छोट्यापेक्षा छोटं काय? सेंटीमीटर. त्याच्यापेक्षा छोटं काय? मिलीमीटर. मग जेव्हा एका सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका सेंटीमीटरचे आपण 10 इक्वल पार्ट करतो. 10 इक्वल पार्ट केल्यानंतर या प्रत्येक पार्टला आपण काय म्हणणार आहोत? 1 सेंटीमीटर इज डिवायडेड इंटू 10 इक्वल पार्ट. ईच स्मॉल पार्ट इज कॉल्ड ॲज 1 मिलीमीटर. याला प्रत्येक पार्टला आपण 1 मिलीमीटर असं म्हणणार आहोत. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm मध्ये आपण काय करतो? त्याचे 10 इक्वल पार्ट्स करत असतो. मीन्स 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. हे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये वापरायचं आहे. नॉन स्टँडर्ड युनिट्स गिव्ह डिफरंट आन्सर. नॉन स्टँडर्ड युनिटचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्तर मिळणार आहे. बट स्टँडर्ड गिव्ह द सेम अँड करेक्ट आन्सर एव्हरीवेअर. म्हणजे स्टँडर्ड युनिट आहे त्याचे उत्तर सगळीकडे. तुम्ही भारतात जा, तुम्ही जपानमध्ये जा, तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, तुम्ही एखाद्या खेड्यात जा, स्टँडर्ड युनिट जर तुम्ही वापरलं तर उत्तर काय असणार आहे? तुमचे सेम असणार आहे. कसा वाटला व्हिडिओ? नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि ह्या सगळ्या नोट्स लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये आणि मिळवा भरपूर उत्तरं. आणि बघत राहा DS डिजिटल स्कूल. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.